मला फक्त आवरात बोलायचं आहे. आपला विमानतळाला नवी मुंबईचे आपले फक्त दिबे पाटला साहेबांचंच नाव पाहिजे. आणि ना दिलं तर काय करतील आगरी कोली ते सांग. आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावांची. आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावांची. नवी मुंबईच्या पाटीला आरके इंटेरियर डिझायनर तिवर भाऊ कुठे? तिवर भाऊ नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो गाडीला झेंडा पण लावला आणि आम्ही निघालोत. आता आलोय म्हणजे चिचपाड्याच्या इथं आलोय, चिचपाड्याच्या ब्रिजच्या इथं आलोय. तर आता आपण जाणार आहेत बेलापूरला गेलो तर. आणि बघू आता किती गाड्या असणार आहे, काय असणार आहे त्यात आपल्याला बघायलाच भेटेल. इथून आपण आता चिचपाड्याच्या ब्रिज खालून एअरपोर्ट रोडने आता जाणार आहेत आपण. आणि तुम्ही आता एअरपोर्ट रोडचा व्ह्यू बघा काय असणार, कारण गर्दी तर इथं भरपूर झालेली आहे. तर खूपच जास्त गर्दी आहे आणि खूप जास्त फोर व्हीलर आल्यात. आणि पोलीस बंदोबस्त पण तेवढाच आहे. तर चलो जासही जायचं आहे आपल्याला. आता काय नको नको तर मित्रांनो बघा एअरपोर्टची तयारी तर भरपूर झालेली आहे, एकदम टकाटकच. आणि गाड्या पण आपल्याला दिसतात. तर आता इथे ही वॉल आहे, वॉलच्या पलीकडं एअरपोर्ट. आणि हा एअरपोर्टचा रोड आहे डायरेक्ट बेलापूरला जाणारा. आता तुम्हाला थोड्या वेळाने हा पूर्ण भरलेला दिसणार आहे. आपल्यासोबत सुशांत आहे. मित्रांनो आपण रेती बंदरच्या इथं आलोय आणि गर्दी बघा इथं गर्दी झाली. आताची स्टार्टिंग व्हायची, अजून गाड्या आल्या नाहीत. आता ऐरोलीला गाड्या होत्या, ऐरोलीवरून सुटल्या गाड्या, तर आता येतील. गाडीला फाईन आलं तर गौरव म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चुकून जर कोणाच्या गाडीला फाईन. पोलीस बंदोबस्त भरपूरच आहेत आणि इथे सपोर्ट सपोर्ट सपोर्ट. तर मित्रांनो गाड्या आता अत्याशी यायला लागलेल्या आहेत आणि गर्दी वाढत चाललेली आहे. त्यात पाऊस आलाय, तर पाऊस आलाय तर सगळा हे जाईल. आणि गाड्या बघा किती लागल्या तिकडं, इकडं लागल्या, इकडं भरपूर गाड्या लागल्यात. तर भरपूर गाड्या लागल्यात आणि अजून येतात. पाऊस आलाय तर ब्रिज खाली थांबवला आलोय, तिथं थांबू आपण आणि मग पुढचा प्रोग्राम आपण बघत राहू. धन्यवाद. पाटील साहेबांचा जोपर्यंत दिबा पाटलाचं तुम्ही नाव द्याला तर कुठला पर्याय नाही. कारण आमची म्हणजे अतितटीची लढाई पाहू नका नक्की करा. आणि त्याच्यावरच मी म्हणजे गाण्यातून आमचं कसं पहिलं शाहीर डफ वाजवून सांगायचे आणि सगळी जनता रेडिओवर सुद्धा ऐकायची आणि त्यांना तो त्याचा मेसेज भेटायचा. पण आता युट्यूब हे चांगलं माध्यम आहे म्हणून मी एक दुसरं गाणं काढलेलं ते आपल्यासमोर सादर करतोय. आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावांची. आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावांची. नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला पाटलांची. नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला पाटलांची. आवरीवरचा आम्ही शेती पण केली, विकासाच्या नावानं ती पण नेली. आवरीवरचा आम्ही शेती पण केली, विकासाच्या नावानं ती पण नेली. कांत राजा तुम्ही
ऐकावी मावळ्यांची सांगताना तुम्ही बोलून हाक ऐकावी मावळ्यांची नवी मुंबईच्या पाटलांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीलावती पाटलांची. नक्कीच सरकारला सुद्धा थोडीफार दया आली पाहिजे. आता एवढं आगरी कोळी बांधून सांगतो, ओरडून सुद्धा सांगतो की पाठी लावा करत दीपा पाटलांची. तर सरकारला पण या माध्यमातून आमचं सांगणं आहे की नक्कीच तुम्ही पाठी लावा. तर यांची आर्थिक परीक्षा पाहू नका, कारण एक आगरी बांधव कोणी जेव्हा काय बोलतात आक्रमक होतो तर मित्रांनो हा रश बघता तुम्ही, तिकडे पुढं पण आहे रश आणि इथून आता गाड्याची सुरुवात झाली, रॅलीची सुरुवात त्याच्यामध्ये. गाड्या बघा ते गाड्या आता तुम्ही बघता. पोलिसांच्या गाड्याने ॲम्ब्युलन्स वगैरे पण सोबत घेऊन चाललं त्याच्या. होणार विमानतळ बाईकवर पण काही गाड्या, फोर व्हीलरवर. हे आपले बांधव आहेत, हे आपले बांधव आहेत. नाच 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 नाच. मित्रांनो रांग बघा, रांग बघा. नाद नाद हे बघा, जेवढी ट्रॅफिक बघाल तेवढीच ट्रॅफिक आहे. इकडे पण गाड्या तेवढ्याच लागल्या. हा एक मिनिट एवढं असं या ठिकाणी आपल्यामध्ये जोडले गेलेले आहेत. अर्थातच मानवंदना कार रॅलीमध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक जगदीश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही किती गाड्या आल्यात, भरपूर गाड्या आल्यात आणि भरपूर जल्लोष आहे. भरपूर जल्लोष म्हणजे भरपूर एकदम डेंजर. आणि गर्दी तर एवढी आहे ना, खतरनाक गर्दी आहे. आता रथ आलाय तिथं जाऊ, गाड्यांचा व्ह्यू घ्यायला लय टाइम लागले असता अजून. तर बघू नंतर आपण एक व्ह्यू ओढून देण्याचा प्रयत्न करू आणि कोणता ड्रोन शॉट भेटले तर तो टाकू आपण त्याच्यात. पण हे आता पुढं बघा, रथ बघा, रथात मजा.
पाटीलवादी पाटीलांची नवी मुंबईच्या गणपतीला पाटीलवादी पाटीलांची लावा लावा आता तरी लावा. जरा साईडला जायचं. उलवा रेतीबंदर गव्हाणपाडा जवळा आणि भाकरीची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्याला जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. तसेच आमच्या महाराष्ट्राचे दुसरे गायक परमेशजी माळी राजू दादा फेमस त्यांनाही विनंती करतोय की आपण या रथामध्ये यायचं आहे. परमेशजी माळी खासदार संजय दिना पाटील साहेबांचं सुद्धा या मानवंदना कार रॅलीमध्ये आगमन झालेलं आहे. साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. खासदार जयंत पाटील साहेब अलिबाग यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं. रथामध्ये जास्त बसून महाराष्ट्राचे लाडके गायक परमेश माळी यांनाही विनंती करतोय आपण या रथामध्ये यायचं आहे. परमेशजी माळी या अगोदर जगदीश आणि जवला हेमंत जवला त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांना जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. धन्यवाद. कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? अमर है अमर है अमर है अमर है. मित्रांनो गाड्या बघा सगळ्या भारी भारी. रेंज रोव्हर इकडे थार आहे. मित्रांनो लाईन बघा लाईन किती लागले. तर मित्रांनो गाड्या आता रेती बंदरवरून निघाल्यात चिचपाड्याकडे. आता चिचपाड्याच्या इथं एक स्टॉप करतील आणि त्याच्यानंतर मग पुढं पारगाव दापोली करत जासेला जातील. आता आपण बघू जासेला जायचं का नाही, तर जाम गाड्यात खूप टाइमपास होणार आहे. तर बघू कसा काय विषय येतो. आता तिथं चिचपाड्यावर गेल्यावर समजेल आपल्याला. जर तिथं भाषण वगैरे असेल तर तिथला भाषण आपण ऐकू थोडासा आणि त्याच्यानंतर बघू जासेला जायचा का नाही तो प्लॅन. कारण पाऊस पण येतोय आणि गाड्या भरपूर म्हणजे एकदम जास्तच गाड्या, काउंटिंगच नाही काही गाड्यांची. आणि त्या गाड्यात एकदा ट्रॅफिकला अटकलो तर रिटर्न यायला 1-2 तास जातील नुसते. म्हणजे भाषणाच्या नंतर म्हणजे तिकडचा प्रोग्राम झाल्याच्या नंतर 1 ते 2 तास जातील. तर आपण बघू चिचपाड्याला थांबू थोडा वेळ आणि नंतर बघू काय आहे. जासेला पार्किंगचा पण प्रॉब्लेम आहे आणि गाड्या कशा निघतील काय अंदाजच नाही लागत. त्यामुळे जासेला जाण्याचा प्लॅन आम्ही थोडासा हे करतोय. तर बघू आता नक्की काय विषय. चिचपाड्याला गेल्यानंतर समजेल आपण. पण भारी हा म्हणजे एकदम भारीच म्हणजे रॅली झाली, मानवंदना रॅली आहे. तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल, एन्जॉय केला असेल. गाड्या पण एवढ्या भारी गाड्या आल्यात ना, एकदम भारी गाड्या सगळ्या. तर चला बघू आता चिचपाड्याला आपण काय प्रोग्राम काय होतंय तिथं, भाषण वगैरे होतंय की काय अजून आहे. नाही तर मग डायरेक्ट आपण घरी निघू. तोपर्यंत एअरपोर्टचा बघा तुम्ही हा सीन.
हा एअरपोर्ट आहे आणि गाड्या अजून पुढे आपल्या भरपूर चाललेल्या आहेत. आरके इंटेरियर डिझायनर तिवर भाऊ कुठे? तिवर भाऊ नमस्कार. नमस्कार. तिवर भाऊ आहे तिथं आणि डायरेक्ट बाहेर आल्यात वरती व्ह्यू घ्यायला. हो तिवर भाऊ, 2 शब्द. जय दिबा. नाव फक्त दिबा पाटलांचा. सुशांत तर मित्रांनो गाड्या बघता तुम्ही, गाड्यात उतरलो, मी गाडीतून उतरलो आणि चालत चाललोय. मित्रांनो गाड्या बघता तुम्ही, तर मित्रांनो गाड्या बघता मागे भरपूर खतरनाक भारी एकदम हे आहे. खूप रिस्पॉन्स आहे पब्लिकचा आणि भारी झाले म्हणजे आणि शांततेत चाललं, काय प्रॉब्लेम हे नाही म्हणजे काही दंगाबस्ती नाही आणि काही एकदम शांततेत चालले आणि मजा झाली, मस्त झालं. तुम्ही बघा गाड्याच गाड्या. मित्रांनो आपल्याला रायडर रोहित भेटल्यात, आपल्याला लदाखवर आल्या ती गाडी घेऊन जाऊन. तर काय बोलाल आपल्या आता याच्यासाठी, दिबा पाटलांच्या नावासाठी? मला फक्त आवरात बोलायचं आहे. आपला विमानतळाला नवी मुंबईचे आपले फक्त दिबा पाटला साहेबांचंच नाव पाहिजे आणि ना दिलं तर काय करतील आगरी कोळी ते सांगू शकत नाही, पण नाव फक्त आपले आगरी कोळी लोकांचं आणि आपली दिबावाडी साहेबांचाच लागला पाहिजे. धन्यवाद. हे रायडर रोहित आहेत आणि या गाडीवरती त्याही लडाख केलेलं आहे आणि बऱ्याच सिट्या, किती सिट्या केल्या आता? 3-4 ऑल इंडिया राईड केले, नेपाळ, भूटान, बांगलादेश फिरले आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पण केले. या गाडीने केल्या. तुम्ही बघितलाच असाल या गाडीमध्ये काही भरपूर म्हणजे अख्खी इंडिया केलेली आहे तुम्ही, तर ते पण आपल्या सपोर्टला आहे. तर मित्रांनो ही रॅली बघतो. तर मित्रांनो खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त कारण आता इथून म्हणजे जो आपला चिचवाड्याचा इथला ब्रिज आहे तिथूनच बाहेर आम्हाला निघालाय. 1 तास गेलाय, सेम ते मी 1 तास गेला ना आपल्याला, 1 तास गेला इथूनच निघाला. तर जासईला पोहोचायला मला वाटतं एकदम नाही बोलून तरी 3 ते 4 तास जातील आणि रिटर्न यायला किती वेळ लागेल काय माहिती नाही. त्यामुळे आम्ही जासईला जात नाही, आपण घरी निघतो जायला. आणि तुम्ही ही व्हिडिओ बघितली असेल, हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय नक्की केला असेल, कारण हा आपला दिबा पाटलांचा ब्लॉग होता आणि दिबा पाटलांसाठी किती पोरं धावतात, किती लोक धावतात ते तुम्ही बघितलं असाल. सगळ्यांची मनापासून इच्छा आहे का दिबा पाटलांचंच नाव
या एअरपोर्टला लागला पाहिजे आणि दिबा पाटलांचंच नाव लागला पाहिजे. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा कसं काय तुम्हाला वाटतंय, दिबा पाटलांचं नाव लागलं पाहिजे का नाही लागलं पाहिजे. आणि आमचं मत तर लागलंच पाहिजे आणि लागणारच, आणि आम्ही तर घेतल्याशिवाय राहणार नाही. तर चला भूमिपुत्रांची 100% मागणी आहे. ही भूमी आमची आहे, इथं आमच्या प्रकल्पग्रस्त नेत्याचंच नाव लागला पाहिजे. हा, कारण भूमी जोपर्यंत दिबांचं नाव लागत नाही तोपर्यंत इथं विमान उडून देणार नाही. हा, आणि 30 सप्टेंबरला आता सर्व बोलतात आणि सरांकडे ऍड पण सुरू झाल्यात. 30 सप्टेंबरला येत्या 30 सप्टेंबरला ओपनिंग आहे, म्हणजे फर्स्ट फेजची ओपनिंग आहे. तर ती ओपनिंग होण्याच्या अगोदर 29 तारखेला इथं परत मोर्चा होईल आणि सगळा राडा होईल. हे सगळ्यांना लक्षात असू दे. तर चला एवढंच बोलतोय आणि आजच्या व्हिडिओला थांबवतोय. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. जागा जमिनीचा शेतकऱ्याला वाढवून